राज्यात 30 लाख बोगस लाडक्या. सरकारच्या तिजोरीवर लाडकीचा डल्ला. सरकारवर गुन्हे दाखल करा, विरोधकांची मागणी. महायुतीची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेवरून आता एक नवीन वाद समोर आलाय. राज्यात तब्बल 30 लाख लाडक्या बहिणींनी अपात्र असूनही या योजनेचा लाभ घेतल्याचा दावा एका वृत्तपत्रानं केलाय. काय आहे हा दावा पाहूयात. 2,46,00,000 लाडकींना दर महिन्याला 3700 कोटींचा हप्ता. राज्यात 2,39,00,000 लाडक्या दारिद्र्य रेषेखालील आहेत. शेतकरी सन्मान योजनेतील 26 लाखांपैकी बहुतांश महिलांना लाभ. 30 लाख लाडकींकडून 2 पेक्षा जास्त योजनांचा लाभ. 2 योजनांचा लाभ घेणं सरकारच्या अटींचं उल्लंघन. 30 लाख अपात्र लाडकींना 3,700 कोटींचा लाभ. राज्यात 30 लाख अपात्र लाडक्या बहिणींनी लाभ घेतल्याचं समोर आल्यानंतर विरोधकांनी थेट सरकारवरच FIR दाखल करण्याची मागणी केली. आम्ही लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा देऊ असं राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. मग आमचा सवाल असा आहे की ते बोगस आहेत असं आता सरकार सांगत असेल तर मग सरकार याला दोषी आहे. सरकारने याच्यातल्या त्रुट्या आणि याचे सगळे नुकसान आणि राज्याच्या तिजोरीला लुटण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून सरकारवरच FIR झाला पाहिजे ही मागणी आमची आहे. एकीकडे राज्याच्या तिजोरीत 1,10,000 कोटींची तूट आहे. त्यामुळे सरकारनं योजनांच्या मूल्यांकनाचा निर्णय घेतलाय. त्यातच लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 6 हप्ते देण्यात आले, तर 7व्या हप्त्याचं वाटप सुरू झालंय. सरकारनं लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू केली. एवढंच नाही तर श्रीमंत लाडकींनी पैसे परत करण्याचं आवाहन देखील सरकारनं केलंय. मात्र आता तब्बल 30 लाख लाडक्यांनी 3,000 कोटी लुटल्याचं समोर आल्यानं सरकार या लाडक्यांकडून पैसे वसूल करणार का याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.